हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या शनिवार 15 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि खूप दिवसानंतर या मालिकेत रोमांस पाहायला मिळाला, खेळ पाहायला मिळाले, जास्त काही टेन्शन नव्हतं, पद्माचं तर तोंडही पाहायला मिळालं नाही. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये श्रीधर आणि प्रियंकाच्या लग्नानंतरचे विविध खेळ खेळण्यात आले आणि संपूर्ण घर खूप आनंदी होतं. पण त्याच वेळेस शिवनाथ आणि उमाची सर्वात मोठी मुलगी वृंदा तेथे पोहोचली आणि परत येताच वृंदाने चांगलाच मोठा धिंगाणा घातला की मला न सांगताच श्रीधर आणि प्रियंकाचं लग्न कसं लावलं. त्यानंतर श्रीधर आणि प्रियंकाच्या लग्नानंतरचे खेळ सुरू झाले. उमाने सुनमुख पाहिलं, पण तेवढ्यात तेथे शिवनाथ परत आला आणि शिवनाथला पाहून सगळेच घाबरले आहेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मामा, श्रीधर, माधव, वेदा, राघव हे सगळे मिळून श्रीधरला आपला प्लॅन सांगतात की आज लग्नानंतरचे खेळ खेळायचे आहेत आणि हे सगळं प्रियंकाला सरप्राईज द्यायचं आहे. हे ऐकून श्रीधर भलताच खुश होतो, यासाठी तयार होतो. मग श्रीधरला जबाबदारी दिली जाते की त्याने प्रियंकाला घराबाहेर किंवा रूमच्या बाहेर येऊ द्यायचं नाही आणि मामाला जबाबदारी दिली जाते की मामाने उमाला किचनच्या बाहेर येऊ द्यायचं नाही. आणि हे दोघे आपापली जबाबदारी निभावण्यासाठी तयार होतात आणि माधव म्हणतो, तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त मला यापासून दूर ठेवा. सगळेजण माधवला गप्प बसवतात. मग श्रीधर आणि मामा हे दोघेही आपापली जबाबदारी फत्ते करण्यासाठी तेथून निघून जातात. आणि मग वेदा, राघव हे दोघे मिळून या सगळ्या खेळांची तयारी सुरू करतात. माधव हा मात्र खूप टेन्शनमध्ये असतो आणि देवाला प्रार्थना करतो, ए बाप्पा, सगळं काही ठीक होऊ दे, आता या घरात आणखीन कोणता मोठा गोंधळ नकोय. आणि मग श्रीधर हा आपल्या रूममध्ये येतो तेव्हा प्रियंका ही रूम बाहेर जात असते, परंतु श्रीधर चक्क रूमचा दरवाजा लावून घेतो आणि प्रियंकाला जवळ ओढतो. आता जोपर्यंत बाहेर खेळांची तयारी होत नाहीये तोपर्यंत श्रीधरला प्रियंकाला येथेच रोखून ठेवायचंय आणि मग तो तिच्याबरोबर रोमांस करायचं ठरवतो. तो प्रियंकाला जवळ घेतो. प्रियंकाला आश्चर्य वाटतं. प्रियंका विचारते, श्रीधर हे काय करतोयस तू? श्रीधर सांगतो, काय करतोय म्हणजे, मी माझ्या बायकोवर प्रेम करतोय आणि माझ्या बायकोवर प्रेम करायचं असल्यावर हेच करावं लागतं ना. प्रियंका म्हणते, श्रीधर बाहेर सगळे आहेत, कुणी ऐकलं पाहिलं तर काय होईल? श्रीधर म्हणतो, ऐकू दे ना मग, पाहू दे ना मग, मी काय कोणाला लाजत नाही. माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. मग सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, कधी असो, ते प्रेम मी दाखवणारच. प्रियंका ही श्रीधरच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते, पण श्रीधरने आज ठरवलेलं असतं की काही करून प्रियंकाला जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे कधी तो प्रियंकाला जवळ घेतो, कधी प्रियंकाला दरवाजाला लावतो, तिचे हात वर करतो, तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. प्रियंका मात्र भलतीच घाबरते. आज श्रीधर हे सगळं काय करतोय हाच प्रश्न तिला पडतो. प्रियंका विचारते, श्रीधर तुला काय झालंय? तर श्रीधर सांगतो, आता बायको एवढी सुंदर असल्यावर नवरा काय करणार, आणि त्यात आज आपल्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा सुद्धा झाली आहे. मग आता हेच करायचं असतं. प्रियंका खूप लाजते, श्रीधरला जोरात दूर लोटते आणि दरवाजा उघडून बाहेर जाणार तर श्रीधर तिला पुन्हा एकदा पकडतो, जवळ घेतो आणि म्हणतो, कसं आहे ना, तू इतकी सुंदर दिसतीयेस आणि त्यात आज हे नाकात नथ, किती छान दिसतीयेस, त्यामुळे मी आज काय तुला जाऊ देणार नाहीये. प्रियंका त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. श्रीधर, मला आहे ना सासूबाई जी स्पेशल आमटी बनवणार आहे ती शिकायची आहे. श्रीधर म्हणतो, काही गरज नाहीये, मी आज तेल, तिखट, मीठ, चपाती, चटणी काही पण खायला तयार आहे, स्पेशल आमटीची काही गरज नाहीये. आणि तो प्रियंकाला बेडवर बसवतो, तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. प्रियंका त्याला दूर लोटून पळण्याचा प्रयत्न करते, पण राघव तिचा हात पकडतो, परत तिला जवळ ओढतो. प्रियंका खूप सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण राघव काही तिला सोडायला तयार नसतो, तिला पुन्हा पुन्हा जवळच घेत असतो. आणि मग राघव प्रियंकाला पाठीमागून मिठी मारतो आणि प्रियंकाला म्हणतो, आज आहे ना तू कोठेच जाऊ नको, आज तू येथेच थांब आणि दरवाजा दुपारी बंद असला काय, रात्री बंद असला काय, सगळे समजून घेतील की आपलं नवीन लग्न झालंय. असं म्हणून राघव प्रियंकाच्या खूप जवळ येतो. प्रियंका सुद्धा भलतीच रोमॅन्टिक होते. आज राघवला नेमकं काय झालंय
हाच प्रश्न तिला पडतो. आणि इकडे उमा आपली कामावरून किचनमधून बाहेर निघणार इतक्यात तेथे बंटी येतो आणि म्हणतो, ताय थांब. उमा म्हणते, मला आहे ना महत्त्वाचं काम आहे, मला बाहेर जाऊ दे. तर बंटी म्हणतो, नाही ताई, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणून बंटी चक्क डोळ्यात पाणी आणतो. उमा घाबरून विचारते, काय झालं बंटी, तुझ्या डोळ्यात पाणी? तर बंटी सांगतो, काय सांगू ताय, मला आहे ना खूप एकटं एकटं वाटतंय. मी ना इकडचा ना तिकडचा असं मला झालंय. उमा विचारते, म्हणजे काय झालंय? बंटी सांगतो, मी सत्यनारायणचा प्रसाद देण्यासाठी समोर गेलो होतो ना, तेव्हा आय मला भेटली. काय सांगू तुला, आईची खूप आठवण आली. तिकडे गेलो की आईची माया मिळते, इकडे आलो की ताईची माया मिळते. पण मला दोन्ही माया एकत्र हव्या आहेत, पण त्या मिळत नाहीये. आईचं नाव ऐकून उमासुद्धा खूप इमोशनल होते आणि मामा भलतीच भारी ॲक्टिंग करतो आणि म्हणतो, उमाताई, तिकडे सुद्धा माझी एक ताई आहे, पण ती ताई काहीच कामाची नाही आहे आणि मला दोघींची माया हवी आहे, ताईची आणि आईची. असं वाटतं इकडून ताई हवी, इकडून आई हवी आणि मग मी मध्ये. दोघीजणी माझ्यावर प्रेम करतील, परंतु नाही, ते शक्यच होत नाही ताई. आणि जेव्हा मी हे आईला सांगितलं ना, तेव्हा आईसुद्धा खूप दुःखी झाली. बंटी रडण्याचं नाटक करतो. उमा म्हणते, बंटी शांत हो, सगळं ठीक होईल, काळजी करू नको. बंटी म्हणतो, ताई, इतकी वर्ष जे ठीक झालं नाही ते आता कसं ठीक होईल, तूच मला सांग. आता तर माझ्या सगळ्या आशा अपेक्षा सगळ्या मावळल्या आहेत. काही ठीक होईल, चांगलं होईल अशी कोणतीच अपेक्षा मला राहिलेली नाही आहे. तुला नाही का आईची आठवण येत? आणि मग उमासुद्धा रडू लागते आणि म्हणते, काय सांगू तुला बंटी, मलासुद्धा आईची खूप आठवण येते. असं वाटतं आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपून राहावं, तासनतास तिच्याशी गप्पा माराव्यात, परंतु माझ्या नशिबातच ते नाही आहे. असं म्हणून उमा ढसाढसा रडू लागते, डोळे पुसते. बंटी म्हणतो, झालं झालं, आता फक्त 2-3 मिनिट. उमा विचारते, काय 2-3 मिनिट? तर बंटी म्हणतो, नाही म्हणजे 2-3 मिनिटं मी तिकडे गेलो होतो ना, तिथे सुद्धा आई रडत होती. आता ती रडत होती, तू सुद्धा रडतीये, त्यामुळे तू रडू नकोस, नाहीतर मला सुद्धा खूप वाईट वाटेल. पहा, तुला आई रडताना दिसेल. असं म्हणून उमा ही खिडकीतून बाहेर पाहते आणि आपण चांगला टाइमपास करतोय, ताईला बाहेर जाऊ देत नाहीये म्हणून बंटी खुश होतो. आणि इकडे रोमांस सुरू असतो. श्रीधर प्रियंकाच्या खूप खूप जवळ येत असतो. कधी या झाडावर, कधी त्या झाडावर, कधी या दरवाजावर, कधी बेडवर, त्याचं हे सुरूच असतं. प्रियंका त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असते, पण श्रीधर तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग शेवटी प्रियंका हार मानते, डोळे बंद करते आणि श्रीधर तिच्या खूप जवळ येतो. आणि इकडे दोघेही खूप इमोशनल झालेले असतात. उमा आणि बंटीच्या डोळ्यात पाणी असतं आणि बंटी म्हणतो, ताई जाऊ दे, आता काही टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. तर ताई म्हणते, मला अजूनसुद्धा आठवतंय, जेव्हा मी लहान होते तेव्हा आई माझ्या वेण्या बांधून द्यायची. 2-2 दिवस वेण्या सुटायच्या नाही. असं म्हणून उमा रडू लागते. बंटी म्हणतो, मलासुद्धा आठवतंय ताई, आई माझ्यासुद्धा वेण्या बांधून द्यायची. उमा विचारते, तुझ्या वेण्या? बंटी म्हणतो, हो. आणि बंटी हसतो, उमासुद्धा हसते आणि म्हणते, काही पण बोलतोय, लहानपणी काय तू वेण्या बांधायच्या का? बंटी सांगतो, वेण्या नाही, आई नाही का अशी माझी हनवटी पकडून मला भांग पाडायची. आत्ताही अंघोळ केलं असं वाटतं आईकडे धावत जावं आणि तसा भांग पाडून घ्यावा. उमा खुश होते आणि इकडे बाहेर मंदा मावशी, त्यानंतर वेदा, राघव या सगळ्यांची विविध खेळ खेळण्याची तयारी सुरू असते. परंतु माधव काही सहभाग घेत नाही, तो दूरच उभा असतो. आणि मग पाहता पाहता या सगळ्यांची तयारी होते. वेदा म्हणते, सगळी तयारी झाली आहे. मंदा मावशी म्हणते, दे आवाज, दे सिग्नल. आणि मग राघव गळ्यात अडकवलेली शिट्टी जोरात वाजवतो. त्यामुळे इकडे श्रीधर जो प्रियंकाच्या जवळ आलेला असतो तो दचकतो आणि चिडून म्हणतो, 10 मिनिटं लागली हिला कन्व्हिन्स करायला, ती तयार झाली आणि याने त्याच वेळेस शिट्टी वाजवली. हा राघव पण आहे ना चुकीच्याच वेळेस शिट्टी वाजवतो. प्रियंकाला कळतच नाही की नेमकं काय झालंय. इकडे बंटी मामासुद्धा शिट्टी ऐकतो आणि म्हणतो, ताई झाली वेळ, चल बाहेर. असं म्हणून तो उमाला बाहेर घेऊन जातो. इकडे प्रियंका विचारते, श्रीधर हे काय बोलतोयस तू? श्रीधर म्हणतो, ते तुला सगळं नंतर सांगतो, चल तू, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. असं म्हणून श्रीधर प्रियंकाच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि प्रियंकाला बाहेर घेऊन जातो. प्रियंका विचारते, काय? श्रीधर म्हणतो, बाहेर आल्यावर कळेल तुला. आणि उमा ही बाहेर येते आणि ही सगळी तयारी पाहून तिला सुद्धा आश्चर्य वाटतं. ही सगळी कशाची तयारी आहे हा प्रश्न तिला पडतो.
आणि उमा विचारते, हे सगळं काय? मंदा मावशी सांगते, अगं काय उमा, आज तुझ्या पोराच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा झाली, मग हे सगळे खेळ खेळायला नको? अगं हे खेळ खेळणं खूप महत्त्वाचं असतं. हे खेळ खेळले ना की लग्नानंतर नवरा बायकोचं नातं असं घट्ट होतं, घट्ट. राघव म्हणतो, मग जर असं असल तर हा खेळ श्रीधर आणि आपल्या अप्पांनी खेळायला पाहिजे. उमा राघवकडे रागारागाने पाहते आणि तेवढ्यात श्रीधर हा प्रियंकाच्या डोळ्यावर हात ठेवून तिला बाहेर घेऊन येतो. सगळेजण एकाच वेळेस म्हणतात, सरप्राईज. प्रियंका डोळे उघडते आणि ही सगळी तयारी पाहून खूप खुश होते. राघव सांगतो, वहिनी चला, आता तुमच्या लग्नानंतरचे सगळे खेळ खेळायचे आहेत, चला तुम्ही सगळे. प्रियंकाला खूप आनंद होतो आणि राघव सांगतो, आम्ही मामा धरून 5 जण आहोत, आम्हाला फुटबॉलची टीम तयार करायची आहे, त्यामुळे 6 जणांची व्यवस्था तुम्ही करायची. सगळेजण राघवकडे आश्चर्याने पाहतात. श्रीधर म्हणतो, माझ्या बायकोला कशा छळतोस रे? माझ्या बायकोला फुटबॉल कळत नाही ना, त्यामुळे. प्रियंका श्रीधरकडे रागारागाने पाहते आणि वेदा म्हणते, चला वहिनी, आता तुमच्या लग्नानंतरचे खेळ खेळायचे आहेत. उमा खुश असते, पण उमा ही आपल्या घरात रूममध्ये जाणार इतक्यात मंदा मावशी तिला थांबवते आणि विचारते, उमा, कुठे चाललीस तू आतमध्ये? तर उमा म्हणते, अगं मला सुद्धा हे आवडतंय, मला थांबायचं आहे, पण यांच्या आईची वेळ झाली आहे, त्यांनी पाहिलं तर खूप चिडतील. तर मंदा मावशी म्हणते, चिडू दे ना मग, तसा पण तो चिडका बिब्बाच आहे. सगळेजण हसतात. मंदा मावशी म्हणते, अगं थोरले मोठे असावेत, त्यांनी सांगितल्यावर सगळं नीट होतं, तू थांब इथं, मी सुद्धा इथेच आहे, त्या चिडक्या बिब्याची तू काही काळजी करू नको. मग वेदा प्रियंकाला घेऊन येते आणि प्रियंका आणि श्रीधर एकमेकांसमोर बसतात. आणि मग मंदा मावशी सांगते, चला आता पहिला खेळ खेळण्याची वेळ झाली आहे. तुमच्यासमोर जे पाणी आहे त्यात एक अंगठी आहे, जो सगळ्यात आधी कोणी अंगठी शोधेल तो संसारावर राज्य करेल. चल वाजव शिट्टी. आणि राघव हा शिट्टी वाजवणार तेवढ्या जोरात आवाज येतो, थांबा. आणि सगळेजण घराच्या गेटच्या दिशेने पाहतात तर चक्क शिवनाथ आणि उमाची सर्वात मोठी मुलगी वृंदा उभी असते. वृंदाला पाहून सगळ्यांना जबर धक्का बसतो. उमा, राघव, वेदा, श्रीधर, प्रियंका, माधव हे सगळे तिच्याकडे पाहतच राहतात. आणि राघव म्हणतो, आता ही कशाला आली आहे? आणि वृंदा रागारागाने पुढे येते. तेवढ्यात राघव तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, अगं ताई, तू अचानक कशी काय आली? वृंदा म्हणते, माझं घर आहे, त्यामुळे मी अचानक येईल, नाही तर कशी पण येईल, जा माझी बॅग घे. राघव विचारतो, मी? वृंदा चिडते आणि उमा तिला इशारा करते. राघव ही बॅग घ्यायला जातो. मग वृंदा खूप चिडलेली असते आणि उमाला जाब विचारते, काय गाई, तुझी एक मोठी मुलगी आहे, तिचं नाव वृंदा आहे, हे सुद्धा तू विसरलेली दिसतीये. लेकाचं लग्न लावून दिलंस, सून घरात घेऊन आलीस, सत्यनारायणची पूजा केली, आता लग्नानंतरचे खेळ खेळतीयेस, परंतु तुला काही तुझ्या मुलीची आठवण आली की नाही? हो, वा रे वा. उमा म्हणते, अगं वृंदा, आम्ही तुला कळवणारच होतो. तर वृंदा चिडून म्हणते, नाही नाही, तू कशाला कळवशील? तुला असं वाटलं, हिचं तर आपण लग्न करून दिलंय, आता ती दुसऱ्या घरात गेली, हिचा आणि आपल्या घरचा काय संबंध, महिला कशाला कळवायचं, हो की नाही? असंच तुला वाटलं असलं ना. सगळ्यांना खूप टेन्शन येतं. उमा म्हणते, नाही गं वृंदा, असं काही नाही आहे. तेवढ्यात राघव म्हणतो, अगं वृंदाताई, आत्ताच आली ना तू, मग कशाला मिरचीसारखी फडफड 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 करतीये? वृंदा म्हणते, तू गप, तू नको सांगू मलाच, मला आहे ना या सगळ्यांचा राग आलाय, तुमच्या सगळ्यांचा राग आलाय. तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून हे सगळं सत्य लपवलं आहे, म्हणजे मी या घरची मोठी मुलगी आहे हे सुद्धा तुम्ही विसरून गेलात. वा रे वा. वृंदा वेदाला म्हणते, चिमणे, माझी धाकटी बहिणी आहे तू, आणि तू सुद्धा मोठ्या बहिणीला विसरलीस ना? हे सगळं काय झालंय ते मला सांगायला तुला एक फोन नाही करता आला का? वेदा म्हणते, ताई खरं सांगतेय, मला तुला आजच फोन करायचा होता, पण मी विसरले बघ. आणि मग उमा सुद्धा सांगते, हो ना, मी सुद्धा आजच मंदा मावशीशी तुझ्याबद्दल बोलले, मी तुला फोन करणार होते, पण या सगळ्या तयारीत गडबडीत माझ्या लक्षातच नाही राहिलं. वृंदा म्हणते, चांगलं आहे ना, गडबडीत ज्याची आठवण येते तोच आपला असतो, गडबडीत ज्याला विसरायला होतं तो परकाच असतो, आणि तशी पण मी परकीच झाली आहे. श्रीधर आणि प्रियंका पाट्यावर बसलेले असतात. वृंदा पुढे येते आणि म्हणते, वा रे वा श्रीधर, बायको घरात काय आली, आपल्याला एक मोठी बहीण आहे ते सुद्धा विसरलेला दिसतोय. आणि तेवढ्यात श्रीधर म्हणतो, काय ताई, काय बोलतीयेस? आणि
मग वृंदा प्रियंकाकडे मोर्चा वळवते. प्रियंकाला पाहून 2-4 टोमणे मारते की मी या घरची मोठी मुलगी आहे आणि या घरात लग्न करून आल्यावर मला सांगायला पाहिजे होतं. तेवढ्यात प्रियंका म्हणते, अगं ताई तू ऐकून घे. हे ऐकून वृंदाला खूप राग येतो. वृंदा चिडून म्हणते, अगं ताई, अरे तुरे नाही करायचं, अहो वंस म्हणायचं. मी काय तुझी लहान नणंद नाहीये, मोठी नणंद आहे, तुझ्या नवऱ्यापेक्षा सुद्धा मोठी. त्यामुळे मला माझा मान द्यायचा, मला माझा आदर द्यायचाच. प्रियंका खूप घाबरते. घरातील सगळे विचार करतात की आता या वृंदाला कसं शांत करायचं. श्रीधरची तर काही बोलतीच बंद असते आणि वृंदा म्हणते, याचं तर काही खरंच नाहीये. आधीच याच्या तोंडाला कुलूप होतं, आता बायकोचा बैल बनल्यावर हा काय बहिणीच्या बाजूने बोलायचं आहे. श्रीधर आणि प्रियंका एकमेकांकडे पाहतात. या वृंदाला शांत करणं, गप्प बसवणं आपल्याला काही शक्य नाहीये हे या दोघांच्या लक्षात येतं. त्यामुळे दोघे काहीच बोलत नाही. तेवढ्यात माधव म्हणतो, ए वृंदाताई, इतक्या लांबून प्रवास करून आली, थोडी शांत बस, कशाला चिडचिड करतीये. तर वृंदा म्हणते, अरे मला शांत बसवतोय, तू का शांत बसलाय हे मला कळत नाही. तुझ्या धाकट्या भावाने तुझ्या आधी लग्न करून पोरगी या घरात आणली, बायको या घरात आणली आणि तू एवढा शांत कसा. तू काहीतरी बोलायला पाहिजे, विरोध करायला पाहिजे. तू तर मात्र काहीच बोलत नाहीये. माधव म्हणतो, ताई आपण ते सगळं नंतर बोलूया, तू आधी घरात चल, शांत हो. हे ऐकून वृंदा आणखीनच चिडते आणि म्हणते, मी काय शांत होणार नाहीये, मी माझा हक्क सोडणार नाही. तुम्हाला टेन्शन येतं या वृंदाला कसं शांत करायचं. आणि तेवढ्यात राघव म्हणतो, पण वृंदाताई तू आमच्या सगळ्यात मोठी आहे ना. वृंदा म्हणते, हो मग. राघव म्हणतो, मग 2-4 खेळ यांना सांग ना, तुझा मोठेपणा थोडा दाखव, म्हणजे कसं आम्हाला सुद्धा बरं वाटेल, आम्हाला सुद्धा कळल की तू मोठी आहे. मोठेपणा मिळाल्यामुळे वृंदा खुश होते. आणि मग मंदा मावशी म्हणते, ए वृंदे, काय ग आली आणि लगेच मिरचीसारखी तडतड करायला लागली. चल तुझ्यासाठी मिरची भजी बनवते, खाऊ घालते तुला. वृंदा चिडून म्हणते, वा ग वा आज्जे, म्हणजे एवढ्या लांबून आले मी, इतकी चांगली घरची पाहुणी मी, आणि तुम्हाला श्रीखंड पुरी सोडून काय मिरचीची भजी खाऊ घालतीये. मला आहे ना काहीच खायचं नाहीये. आजी म्हणते, अगं तुझी गत वेगळी, माझी गत वेगळी, मी इथं राहते, तू दूर राहते, उगाचच चांगल्या प्रसंगात आडकाठी घालू नको. चल आता त्यांचं नवीन नवीन लग्न झालंय, आजच सत्यनारायणची पूजा झालीये, आपण खेळ खेळतोय, सांग काय खेळ खेळायचे ते. तसं तर तू आल्यापासून खेळतीयेस, ननंदबाई 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 ननंदबाई. आणि मग मंदा मावशी, राघव, मामा हे सगळे ननंदबाई खेळाची, ॲक्टिंगची, डान्स करू लागतात. हे पाहून वृंदाला आणखीनच राग येतो आणि उमा राघवला मारून गप्प बसवते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. म्हणजे खूप दिवसानंतर त्या पद्माचा किंवा तिच्या कुटुंबातील कोणाचाही चेहरा पाहायला मिळाला नाही. एकदम रोमॅन्टिक कॉमेडी एपिसोड होता. वृंदाने येऊन थोडं टेन्शन दिलं, परंतु वृंदासुद्धा काही वाईट स्वभावाची नाही आहे असंच दिसतंय. फक्त स्वतःच्याच भावाच्या लग्नाबद्दल तिला काही सांगितलं नाही म्हणून ती चिडली आहे. पण तिचाही राग लवकरच जाईल आणि मग सगळं काही ठीकठाक होईल असंच दिसतंय. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की श्रीधर आणि प्रियंकाचा पहिला खेळ सुरू होईल. यात जो कुणी अंगठी शोधणार त्याचं संसारात आणि घरावर राज्य होणार अशी कन्सेप्ट असणार. आणि प्रियंका ही अंगठी शोधून काढेल, सगळे खुश होतील, पण वृंदा टोमणा मारेल. वा रे वा, झालंच मग. आता आता ही प्रियंकाच राज्य करणार. तसं पण तिचा नवरा हा त्याचं बोलणं विकत घ्यावं लागतं. त्यामुळे आता प्रियंका त्याच्या डोक्यावर बसून नाचणार आणि हा बायकोचा बैल होणार. प्रियंका आणि श्रीधरला खूप वाईट वाटेल. आणि मग सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम असेल. मंदा मावशी एक भला मोठा आरसा आणणार आणि ती श्रीधर प्रियंकाला म्हणेल, उमाच्या खांद्यावर डोकं ठेवून असं झोपा आणि तिघांचा चेहरा सुनमुख म्हणून या आरशात पहा. हे तिघे मस्त सुनमुख पाहत असतील, खूप छान वाटेल त्यांना. पण त्याच वेळेस शिवनाथ घरी येणार आणि हे सगळे खेळ, हा सुनमुखाचा कार्यक्रम, हे सगळं पाहून शिवनाथला मोठा धक्काच बसेल. आणि शिवनाथ हे सगळं पाहतोय हे पाहून घरातील सगळ्यांना मोठा धक्का बसेल. मग आता
शिवनाथला हे सगळं आवडणार का? पण तसा विचार करायला गेलं तर शिवनाथने सांगितलंय, तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त मला या सगळ्यामध्ये घेऊ नका. पण शिवनाथ वेळेवर काहीतरी धिंगाणासुद्धा करू शकतो, उमावर नाराज होऊ शकतो किंवा मग या सगळ्या खेळात तो भागही घेऊ शकतो. हे पाहायला मजा येईल. परंतु ही वृंदा नक्कीच एक निगेटिव्ह कॅरेक्टर दिसतीये, एक नंबरची जळकुकडी दिसतीये. या घरातील माधव, श्रीधर, राघव, वेदा हे जेवढे चांगले आहेत, तेवढी ही वृंदा चांगली दिसत नाहीये. आणि श्रीधर प्रियंकाच्या आयुष्यात आणि या घरात ती नक्कीच काहीतरी मोठं वादळ आणेल असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना येती घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.